मॅडमनी ओंकार घेतलेले आहेत. माधुरी मॅडमनी ओंकार म्हटले कारण प्राणायामाचं टाइम होता आपला 2:45 ते 4:45 संजीवनी योग संजीवनी प्राणायाम त्याच्यामध्ये मॅडम म्हटलं प्राणायाम नका घेऊ ओंकार ध्यान घ्या. तर माधुरी मॅडमचे धन्यवाद मनपूर्वक. त्याच्यानंतर नूतन मॅडमनी ध्यान घेतलंय त्यांचंही खूप छान धन्यवाद छान ध्यान घेतलंय. चक्रांचं थोडस रिव्हिजन झाली त्यामुळे आणि राधाचं पंडित्य लालित्य दिसून आले. हो, ती शाळेतच तशी घातली आहे. तिच्या शाळेत कार्यक्रम जाऊन घेतला तिच्या आई वडिलांनी विहंगमतर्फे. तर हे नंतर सुलक्षणा मॅडमचे धन्यवाद स्तोत्र पठण म्हटलंय आणि कोऑर्डिनेशन महत्वाचं करतायत त्या कारण माझी तारंबळ चालली आहे त्यांच्यामुळे होऊ शकतात आपले कार्यक्रम रेकॉर्डिंग पण त्या करू शकतात. तर चला आता आपल्याला ध्यान करायचं आहे. ध्यान करून शेवटचे जे 5 मिनिटं राहणार आहेत आतापर्यंत तुम्ही तुमचा सूर्यास्त बघितला असेल. सूर्यास्त पासून ते 6:48 पर्यंत हा अमृत समय हा पुण्य काळ आहे. याच्यामध्ये भराभर मगाशी जे काही संकल्प पेरले ते करायचे. मी फक्त नाव घेणार आहे. काळे तीळ घेऊन ठेवा. जपमाळा घेऊन ठेवा. हे बघा 3 जपमाळा घेऊन बसले मी. हे बघा ही माझी रुद्राक्ष माळ. ही माझ्या वडिलांना मी दिली होती पण त्यांनी ठेवून दिली. आणि ही माझी जपमाळ. पूर्वी मी मंत्र साधना करायचे पण त्याचे पण साईड इफेक्ट्स कळल्यापासून बंद केले. म्हणजे साईड इफेक्ट म्हणजे आपण पुढे जातो ना. त्याच्यामुळे त्या त्या वस्तू आपोआप जर समजा आता ही रुद्राक्ष माळ घातली आपली गरजच नाही राहिली तर गळून पडते आपोआप. तसं आपली साधना पण पुढे 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 गेल्यावर आपल्या मागच्या साधनांचा परिवर्तन होऊन आपण हायर स्टेजवर जातो. कृपया मॅडम व्हिडिओ बंद करा आणि मीना मॅडम तुम्ही अनम्यूट करा. पाणी घेईल का होती आता हे फक्त त्याला लागल हे काय गप्पा बस हे काय मीना कांबळे मॅडम. तर हे आसन मंत्र आणि जपमाळ सिद्ध करायच्यात. वेगळ्या पद्धत सांगणार आहे त्याच्यामुळं आपण मंत्र म्हटलेच आहेत. मी या तिन्ही मंत्र माळांवर आता म्हणून घेतले. हे एक करायचंय. काळे तीळ एक पाहिजेत शेवटच्या 5 मिनिटात 2 मिनिटात 3 मिनिटात. काळे तीळ घ्या. पाणी घ्या. तर्पणाला दानासाठी पैसे मी आता काढले तुम्ही काढून ठेवा. तुमच्या पैशाचं दान असेल तर. पण मी अशी विनंती करेल. मॅडम व्हिडिओ बंद करा की. तर कृपया काळजी घेत जा स्वतःचा व्हिडिओ. आपल्याकडे पद्धत नाहीये फक्त बोलणाऱ्याचे व्हिडिओ ऑन पाहिजे किंवा सांगितलं तर. अनुभव वैयक्तिक पाठवू नका मला. बरेच जण मला पाठवतात. आज तर खूप मेसेज आलेत पर्सनल मला. तुम्हाला किती वेळा त्याच गोष्टी सांगायच्या. ग्रुप कशासाठी आहे? मंगल मॅडमना काही सांगू नका ग्रुपला सांगा. ग्रुप ऊर्जा काम करत असते. मंगल मॅडम काही करत नाहीये. त्यामुळे तुम्ही मला पाठवलं ना की उलट वाईट वेगळा परिणाम होतो. हे शिका जरा. ग्रुप म्हणजे ग्रुप. ग्रुपवरच सगळं काही. तर याच्यामध्ये आसन घेतलंय का? पिरॅमिड घ्यायला सांगितलं होतं. पिरॅमिड घाला ध्यान करायला आता. सकाळी पण आपण पिरॅमिड ध्यान केले कारण पिरॅमिड हा दैवी ऊर्जेशी कनेक्ट करतो ना. आपण पिरॅमिडचं पुस्तक सुरू करणार आहेत. मी ऑर्डर देते अजून काही 2-4 पुस्तकांना. नूतन मॅडमनी एक इंग्लिश पुस्तक डाउनलोड केले ते नूतन मॅडम घेणार आहेत. कधी घेणार आहेत उत्तर त्यांनी मला अजून दिलं नाही. त्यांनी दिलं की तुम्हाला सांगेल. लगेच घेणार आहेत एवढ्या महिन्यात. आणि पिरॅमिडचा अभ्यास आपण खूप करणार आहोत आता. उपयोगातही खूप आणणार अनुजा आहोत. मॅडमचं झालं की घेणार आहे. कधी? अनुजा मॅडमचं 2 दिवस आहे ना अनुजा अजून 2-3 मॅडमचं दिवस. होतं या आठवड्यात. मग पुढचा आठवडा हा तुम्ही घेतला तर मग पुढच्या मला आठवड्यात. मुद्रांबरोबर ओव्हरलोड नाही होणार. नाहीतर ते वैतरणीच्या आईला हो तिरी पुढच्या आठवड्यात घे. ते तुमचं झालं की मग मी घेईल. म्हणजे मला मुद्रांबरोबर गॅप मिळेल. हा. पुढच्या सोमवारपासून मुद्रा वर्ग सुरू होतोय पहाटे. जरूर करा तो. पहाटे ध्यानासहित आहे. बेसिक पंचतत्व मुद्रा आहेत.
तर पिरॅमिड देवी ऊर्जा आपण खूप अभ्यासणार आहोत, उपयोगात आणणार आहोत इथून पुढे. म्हणून आता जे 8 तारखेला रविवारी येत आहेत त्यांना म्हटले पिरॅमिड घ्या. कारण नंतर मग हुळहुळ नको, हळहळ नको. कॉपर पिरॅमिड बेस्ट पिरॅमिड. प्लास्टिक वापरू नका. तर घाला सगळ्यांनी पिरॅमिड. पिरॅमिड हा दैवी ऊर्जेला कनेक्ट करतो. त्यामुळे डोक्यावर पिरॅमिड, घरात पिरॅमिड, हँगिंग पिरॅमिड. माझं जर दिसलं तर काय आता मी दाखवत नाही असं तिथे मर्कबा हँगिंग आहे. ठीक आहे, तर मर्कबा सुद्धा घेऊ शकता तुम्ही. मर्कबा छोटा हातात घेऊन तुम्ही करू शकता. हे बघा पंचतत्व मी घेतलंय. पंचतत्व आपण शिकत आहोत आणि पिरॅमिड हे सगळे पंचतत्व ब्रह्मांडातून खेचून आणून देतो. हे 4 कोपरे आणि हा 5वा. सगळं ब्रह्मांड पंचतत्वांनीच बनलेलं आहे. चला आता ध्यान करूयात. स्टील ध्यान करायचंय श्वासावरचं. आणि मग फटाफटा हे सगळं जमवून ठेवा. ते पटापटापटा 2-3 मिनिटात करायचं आहे. तर चला. चला ध्यानाला सुरुवात करूयात. आता शेवटचं ध्यान आहे आजचं आपलं चंद्रग्रहणाचं. पिरॅमिड ध्यान करत आहोत आपण चंद्रग्रहणामध्ये. आपण पिरॅमिड धारण केलेला आहे. नसेल तर इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. पिरॅमिड इमॅजिन केला तरी त्याचे फायदे मिळू शकतात. शास्त्रशुद्ध पिरॅमिड इमॅजिन करा. आपण आपल्या पिरॅमिडला नाव दिलेलं आहे. आपल्या घराच्या वरती पण पिरॅमिड आपण स्थापन केलेलं आहे. विसरायचं नाही ध्यानातून त्याला. आपल्या घरावरच्या पिरॅमिडचं नाव घ्या. नावांना महत्व आहे, स्पंदनांना महत्व आहे नावाच्या. सुदर्शन पिरॅमिडला कनेक्ट व्हा. पिरॅमिड म्हणजे नाक. नाक म्हणजे श्वास. श्वास म्हणजे शिव. आज 2026 नवीन या वर्षीचं पहिलं चंद्रग्रहण. खूप शक्तिशाली चंद्रग्रहणामध्ये आपण शक्तिशाली साधना केली आहे. 2-3 ध्यान रात्रीपासून पहाटेपासून सुरू केले. आजचा 3:20 पासून प्रोग्रामामध्ये ध्यान झाले, स्तोत्र झाले, मंत्र झाले. आता आजच्या ग्रहण काळातलं हे शेवटचं ध्यान आहे. ओंकार ध्यान नीता मॅडम घेतीलच नंतर. आज आवर्जून ओंकार ध्यान करा ओंकार वर्गातून. तर चला आपल्या श्वासाला कनेक्ट होऊयात. चंद्र नाडीला कनेक्ट होऊयात. चेक करून घ्या नाडी. माझी डावी चालू आहे. आत्ता तरी आज तरी सुषमना नको आहे. थोडा वेळ तरी. संकल्प सिद्धीसाठी डावी नाकपुडी. सामाजिक संकल्प पेरणीसाठी सुषमना नाडी. आता स्वतःचे संकल्प एकदा रिव्हिजन करा श्वासासोबत. तुम्हाला उद्या प्रतिपदेसाठी सगळं सांगितलंय आहे. चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, आपलं नेपच्यून युरॅनस कंजक्शन, त्याच्यातला तो प्लुटो हा आपल्या चंद्र राशीमध्ये. हे ग्रहयोग आपल्या सूर्य राशीमध्ये. हे ग्रहयोग आपल्या लग्न राशीमध्ये जे जे परिणाम करत आहेत त्या रिलेटेड आपण जे संकल्प पेरले आहेत, तुम्हाला सांगितलं होतं रेडी ठेवा, ते सर्व संकल्प सिद्ध होत आहेत.
श्वास येत आहे आणि श्वास जात आहे पुढे. या श्वासासोबत आपण चंद्रग्रहणाचं ध्यान करत आहोत. आपण शिवपंचाक्षरी मंत्र सिद्ध केला आहे. ओम नमः शिवाय. हा मी तुम्हाला सकाळीच दिला, आज सुद्धा सांगितला. हा ब्रह्मांडाचा सर्वात शक्तिशाली मंत्र आहे, तुम्हाला सांगितलं. या मंत्राचे मी खूप अनुभव घेतलेत. कधीतरी सांगेल तुम्हाला. जसे आता हस्तमुद्रांचे अनुभव आपल्याला त्वरित येत आहेत. मुद्रा केला की अनुभव, मुद्रा केला की अनुभव. कारण आपण मुद्रा सिद्ध करून घेतो, ज्याला मुद्रा वर्ग करतो. त्यामध्ये एक वेगळी इनोव्हेटिव्ह मेथड आपण वापरून मुद्रा शिकतो. जसं आपण आयुष्य बदलाच्या कोर्समध्ये न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्राम ब्रेनचा केलाय, तसाच हस्तमुद्रा वर्गामध्ये आपण मुद्रा सुद्धा सिद्ध करून ब्रेनचा प्रोग्रामिंग तसा करतो. ध्यानामधून सगळे फायदे आपण ऐकतो, करतो, अनुभवतो, नंतर लिहितो, मनन चिंतन लेखन करतो. यामुळे तो रूट पर्यंत इफेक्ट जातो. तसाच हा पंचाक्षरी मंत्राचे खूप अनुभव माझ्या आयुष्यात आहेत, ते मी सांगेन. आज तुम्ही जर हा मंत्र घेतलेला असेल, सिद्ध केलेला असेल, किंवा तुमचा दुसरा मंत्र तुम्ही आवडीचा घेतला असेल, तर आता वेळ आहे. जपमाळ हातात ठेवून ओम नमः शिवायची एक माळ ओढा. कारण हा ब्रह्मांडाचा सर्वात पॉवरफुल मंत्र आहे. ओम नमः शिवाय. बघा, ग्रहण काळात कोणतीही नवीन साधना, मंत्र, फक्त साधना बरं का, नवीन गोष्टी करायचं नाही. नवीन साधना, नवीन मंत्र, जप फलित होतात, उत्तम फळ देतात. पण काही नवीन गोष्टी करायच्या असतील तर अजिबात करू नये. शिवपंचाक्षरी मंत्रामध्ये 5 पवित्र अक्षरे आहेत. नो, मह, शी, वा, य, जी पंचतत्वांशी निगडित आहेत, म्हणून पंचाक्षरी मंत्र म्हटलंय. ओम नमः शिवाय. न, मह, शी, वा, य, जी पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या घटकांचे प्रतिनिधित्व करतात. हा मंत्र शिवाच्या शाश्वत स्वरूपाची, जडलेल्या केसांची आणि राखेची स्तुती करतो. तुम्ही जर होळीची राख पिला नसाल तर थोडी चिमूटभर आणा आज. ग्रहणानंतर जे पाणी प्राशन करायचं आहे, त्यासाठी चिमूटभर राख होळीची आणा. काल तुम्ही नारळाची आहुती दिली असेल, जिथे नारळ टाकला होता तिथली राख मिळाली तर आणा. ती पाण्यातून ग्रहण करा. हा मंत्र शिवाच्या शाश्वत स्वरूपाची, जडलेल्या केसांची आणि राखेची स्तुती करतो. राखेमध्ये खूप खूप शक्ती असते. जप मानसिक शांती देतो, आनंद देतो, समृद्धी तर देतोच,
पण मोक्ष आणणारा मानला जातो. आपला संकल्प मोक्षाचा आहे. आपण 5 प्रकारच्या मुक्ती बघितल्या. तुम्ही कोणती मुक्ती पाहिजे, कोणता मोक्ष तुम्हाला हवाय, तो पेरलेला आहेच आहे. आज सुद्धा पेरलेला आहे, त्याची आठवण करा. सर्वात उच्च मोक्षापर्यंत आपण या देहातून पोचत आहोत. याच मनुष्य जन्मात आपण तो साकारलेला आहे. असे मी तरी पेरलेले आहे. आज तुम्हाला काय पेरायचे आहे ते पेरा. आता आपण शिवब्रह्मांड मंत्र म्हणणार आहोत ध्यानातूनच. कारण शिवोहम शिवोहम कोणीतरी सूचना केली. ऊर्जेकडून आले असेल म्हणून आपण शिवोहम शिवोहम याला साकारत आहोत. पण थोडस वेगळा मंत्र घेतलाय मी नेहमीच्या पेक्षा. शिवब्रह्मांड मंत्र घेतलाय. शिवब्रह्मांड मंत्र हा अत्यंत शक्तिशाली आहे. त्याला स्तोत्रही म्हणू शकता. जो भगवान शिव यांना विश्वाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारकर्ता म्हणून वर्णन करतो. आपण बघतो ब्रह्मा विष्णू महेश, पण या मंत्रामध्ये शिवालाच सगळं काही साकारलेलं आहे, जो आपल्यातच आहे. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन याने ॲटम बनतो. हे सर्व आपल्यामध्ये आहेत, म्हणून आपणच शिवोहम आहोत. निर्माता सुद्धा आपण आहोत, पालन करते आपण आहोत, संहार करते पण आपण आहोत. म्हणून हा मंत्र स्वतःला शिवोहम म्हणून साकारण्याची प्रेरणा देतो. शिवोहम साकारण्याची प्रेरणा शिवब्रह्मांड मंत्र म्हटल्यामुळे मिळते. या शिवब्रह्मांड मंत्रामुळे आपले ज्ञान आणि चेतना जागृत होते. ज्ञान चेतना जागृतीसाठी खास हा मंत्र वापरला जातो. आपण आता ज्ञानाचे उपासक झालो आहोत, उच्च ज्ञानाचे उपासक झालो आहोत. शिवसाधक या वर्षात आपण संकल्प केला आहे. 8 तारखेला मार्चला शेवटचा शिवसाधक होण्याची संधी या वर्षाची आहे. शिव सर्वोदय ज्ञानाला आपण जोपासलेला आहे. आपण त्याचे उपासना करत आहोत. शिव सर्वोदय शास्त्र म्हणजे स्वरविज्ञान. शिवब्रह्मांड मंत्र आपण नेहमी पिरॅमिड मध्ये शिवोहम शिवोहम म्हणतच असतो. आज आपण ब्रह्मांड मंत्र म्हणूयात, जो मानसिक शांती, ज्ञान, नकारात्मकतेपासून मुक्तता प्रदान करतो. जीवनात संतुलन आणि सुरक्षितता आणतो. रोज सकाळी त्याचे पठण केल्याने आध्यात्मिक विकास होतो. म्हणून मी हे रेकॉर्डिंग करतेय सेशन. स्लाइड सकट रेकॉर्डिंग करत आहे. तुम्ही याचा उपयोग करा. चला आता खास चंद्रग्रहणानिमित्त पॉवरफुल शिवब्रह्मांड स्तोत्र मंत्र आपण म्हणत आहोत. स्लाइडवर ठेवलाय, तुम्हाला म्हणायचं असेल तर, नाहीतर श्रवण केला तरी चालणार आहे. महादेव शंभो गिरीश त्रिशूलिन, महादेव शंभो गिरीश त्रिशूलिन, त्वयित्तं समस्तं विभातीति यस्मात् शिवादपन्मथा दैवत्तं नाभिजने, शिवोहम 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 शिवोहम. या शिवब्रह्मांड मंत्राचा अर्थ आहे,
हे महादेवा, हे भगवान शिव, भगवान शिव, भगवान शिव, भगवान शिव पार्वतीचे पती आणि त्रिशूळ धारण करणारे हे संपूर्ण विश्व तुमच्यात प्रतिबिंबित आहे. हे संपूर्ण विश्व तुमच्यात प्रतिबिंबित आहे. म्हणून मी शिवाय इतर कोणत्याही देवाला जाणत नाही. कारण मीच शिव आहे. मीच शिव आहे. मीच शिव आहे. मीच शिव आहे. शिवोहम 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 शिवोहम. आज माझ्या या चंद्रग्रहणाच्या काळामध्ये या माझ्या शिवब्रह्मांड मंत्रामुळे मला शिवत्व प्राप्त झालं आहे. माझे शिवत्व सिद्ध साकार झाले आहे. या देहातच मी शिवस्वरूपात विलीन झाले आहे. हे भाग्य मला आजच्या साधनेने मिळाले आहे. हेच भाग्य मी हे ज्ञान सर्वांना देऊन ही संधी सर्वांना देत आहे. महादेव शंभो गिरीश त्रिशूलिन. महादेव शंभो गिरीश त्रिशूलिन. त्वयित्तं समस्तविभातीति यस्मात् शिवादपन्मथादैवत्तं नाभिजने. शिवोऽहं 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 शिवोऽहम्. शिवचरण वंदना सुद्धा आज आपण करूयात. एकच श्लोक म्हणते, मुख्य वेळ कमी राहिलाय. यन्मुनिमान सरोहंसभूतम् पद्माम्बुजममाया दृष्टं महादेव किंबिष्टमतः परम. हे महादेवा, ऋषींच्या सरोवरात हंसासारखे फिरणारे तुमचे कमळाचे चरण पाहून मला आणखी काय हवे आहे. कोणतेही प्रयत्न न करता मुक्ती देणारे तुमचे कमळाचे चरण पाहून मला आणखी काय हवे आहे. तुमच्या चरणाचं केवळ दर्शन माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत. शिवचरण वंदना महाशिवरात्रीची ही स्तुती आहे. शिवाची स्तुती आहे, जिचा महिमा मोक्ष प्राप्तीसाठी अत्यंत फलदायी आहे. मुख्य श्लोक स्क्रीनवर आहे. म्हणा एकदा, मनातल्या मनात म्हणा, पश्यन्तीमध्ये म्हणा. ज्या वेळेला आपण मनातल्या मनात पोट न हलवता म्हणतो, तो पश्यन्तीतला मंत्र म्हणतो. पश्यन्तीतल्या मंत्राची किमया खूप महान आहे, वैखरी मध्यमापेक्षा. चला मनात एकदा म्हणा मोक्ष प्राप्तीचा संकल्प घेऊन. सर्व इच्छा पूर्ण करणारा मंत्र स्तोत्र महाशिवरात्री स्तुती, जी मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी महत्वाची आहे.
ऋषींच्या सरोवरात हंसासारखे फिरणारे तुमचे कमळाचे चरण महादेवा, पाहून मला आणखी काय हवे आहे? हे महादेवा, तुमच्याशिवाय मला काहीही नको आहे. तुम्ही मुक्तिदाते आहात. तुमच्या कमळांचे चरण पाहून मला मुक्ती हवी आहे, मोक्ष हवा आहे. सर्वोत्कृष्ट मोक्ष मला प्रदान करा. करत आहात. धन्यवाद. तुम्ही माझ्या मोक्षाची इच्छा पूर्ण केली आहे. तथास्तु म्हटले आहात महादेवा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत. माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. महादेवा धन्यवाद. श्वासावर लक्ष. तुम्हाला जे जे आज करायचं आहे शेवटच्या 3-4 मिनिटात, त्याचा संकल्प पेरा. मी दाखवलाय तुम्हाला. देणगी, काळे तीळ, माळा सिद्धी, आसन सिद्धी, मंत्र सिद्धी. पुन्हा एकदा सर्व संकल्प मनामध्ये आणा. 2-3 शेवटचे मिनिटं आपल्याला फार महान क्रिया करायच्या आहेत. माझ्या कॅलेंडरवरचा वेळ मी फॉलो करणार आहे. तुमच्या सूर्यास्ताचा तुम्ही फॉलो करा. सर्वात आधी आपण जे पितरांसाठी कामना केली आहे ती आज महत्वाची आहे. ग्रहणाच्या काळामध्ये आपले पित्र परत एकदा आठवा, त्यांना गती द्या, त्यांची क्षमा मागा. सर्व पित्रांची क्षमा मागा. आपल्याकडनं अनावधानाने जे काही घडलं नाही, त्यांच्या ज्या इच्छा होत्या आपल्याकडनं काही घडल्या नसतील तर क्षमा मागा. त्यांना माफ करा. त्यांच्याकडनं काही घडलं असेल, त्यांच्याबद्दल काही म्हणत असेल तर माफ करा सगळ्या पित्रांना. धर्तीवरच्या ज्या ज्या आत्म्यांना, ज्या ज्या देहांना गती मिळत नाहीये, त्यासाठी सर्वांसाठी आपण तर्पण करायचं आहे. इथून पुढे जे देह सोडतील, ज्यांच्या क्रिया होणार नाहीत, कारण तसा काळ सुरू झालेला आहे. कुठे प्राण जातील, कुठे देह सोडावा लागेल, काही सांगता येणार नाही. ज्यांचं असं काही झालेलं आहे, ज्यांचं इथून पुढे होणार आहे, त्यासाठी आधीच तर्पण विधी करूयात. अशा सर्व देहांसाठी, अशा सर्व आत्म्यांसाठी आपण आत्म्यांना चिर शांती लाभो. देहाचं सर्व कर्म घडो, संस्कार घडो देहावरचे, अखेरचे सर्व देहावरचे विधी ब्रह्मांडीय ऊर्जा करो. ज्या विधीने जे काही साधलं जातं ते सर्व घडो. सर्वांना या ऊर्जेमार्फत सर्व काही महत्वाचं प्राप्त लाभो. चला सर्वात आधी तर्पण करूयात. काळे तीळ हातात घ्यायचे. तर्पण करायचं माहिती असेल, दर्भ आणला असेल तर दर्भ घ्या. अंगठ्यावरनं पाणी गेलं पाहिजे. हे तीळ नंतर घरामध्ये नका कुठे टाकू. बाहेर हे तिळाचं पाणी जाऊ द्यात, घराच्या बाहेर. झाडांना घालू नका, घराच्या आजूबाजूला नका घालू. सर्वात आधी तर्पण करायचं आहे. कुठल्या हाताने करायचं? हे पहा, कुठल्याही हाताने करा. कारण काय आहे माहिती का, मागच्या याला मी डावा हात का सांगितला होता,
डावा हात आपला स्वतःचा. आता आपण दुसऱ्यांसाठी करतोय. आपल्यासाठी तर पण करत असेल तर डाव्या हाताने करा. दुसऱ्यांसाठी करतोय तर उजवा हात वापरा. अंगठ्यावरनं सोडून द्या. आपलं शिवसर्वोदय शास्त्र आपण नेहमी फॉलो करायचं. ते सायंटिफिक आहे. बाकीचं काही मला माहिती नाही आहे. मी काही कोणी हे नाही आहे. माझ्या बुद्धीला जे पटतं ते मी सांगते. तळहातावर घ्या काळे तीळ. एकदा सर्व पित्रांना, नवऱ्याच्या, सासरकडच्या, आपल्या माहेरकडच्या सर्वांना आठवा, जे जे गेलेत, आपल्या नातेवाईकांमध्ये जे जे गेलेत. आपल्या घरातले कितपत मानतात आपल्याला माहिती नाही, आपणच करायचं सर्वांचं. आपले सर्व नातेवाईक, सासरकडचे, माहेरकडचे, आपले सर्व मित्र मैत्रीण, आपल्या परिसरातले सगळे, आपल्या शहरातले सगळे, देशातले सगळे, पृथ्वीवरचे सगळे, सर्व जे देह सोडून गेलेले आहेत, त्या सर्वांच्या प्रित्यर्थ मी तर्पण करत आहे. या तर्पणाचा हेतू साध्य हो, सर्वांना गती मिळो. काळ हा असा नसतोच. आता काळ लोप पावत चालला आहे. टाइम डायमेन्शन खत्म होत आहे. अशा या परिवर्तनाच्या ऊर्जेला मी पुढे येणाऱ्या सुद्धा सर्व शरीरांचे, पुढे देहांत होणाऱ्या सर्व देहांचे तर्पण करत आहे. माझे सुद्धा तर्पण करत आहे. जेव्हा केव्हा माझा मृत्यू हो, माझे कोणी करू देत, नको करू देत, माझे तर्पण मी आत्ताच करत आहे. काळ हा भ्रम निर्माण करणारा आहे. मला माहिती आहे मी आत्मा आहे, पण सध्या तरी या शरीराचा सूट ग्रहण केलेला आहे. या देहाच्या सुटाला मी आत्ताच मोक्ष देत आहे. माझे सुद्धा तर्पण मीच करत आहे. सर्वांचे तर्पण मी करत आहे. पाणी घ्या, पाणी होतं आणि अंगठ्यावरून सोडायचे तीळ सगळे. सगळे तीळ जाऊ देत. कुठंही सांडले असतील घेताना तर ते सगळे पाण्यात सोडून द्या. आजूबाजूला अजिबात नकोय, तीळ हाताला नकोय. पाणी आठवणीने नंतर फेकायचंय. आज नाही जमलं तर उद्या. आज काही खास त्यासाठी बाहेर जायची गरज नाहीये. आता चला, महत्वाचं आपण पितरांसाठी काम केलेलं आहे. आता दुसरं महत्वाचं काम आपण करायचं आहे देणगीचं. तुम्हाला जे काही ज्ञानाच्या देणग्या, समाजसेवेच्या देणग्या, वेळेची देणगी, श्रमाची देणगी, सगळं पेरून घ्या. माझ्यामुळे सामूहिक चेतना पेरली जात आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी ध्यानाचं महत्व देत आहे. तुम्ही आकडा मनात आणू शकता. या 6 महिन्यात, ग्रहणाचा काळ 6 महिने असतो, इफेक्ट 6 महिने असतो. या 6 महिन्यात मी इतक्या लोकांना ध्यानाला जोडेल, उच्च ज्ञानाला जोडेल, आध्यात्मिक ज्ञानाला जोडेल. त्यांच्या जीवनाच्या परिवर्तनासाठी माझा हातभार लागेल. या चंद्रग्रहणाच्या अमृत पुण्यदायी समयी माझा हा संकल्प सामूहिक चेतनेसाठी, सामाजिक जडणघडणीसाठी, पृथ्वीच्या असेन्शनसाठी सिद्ध होत आहे, सिद्ध होत आहे, सिद्ध होत आहे. हे पैसे, हे अन्न,
त्याला 5 ड्रायफ्रूट आहेत. माझे तिकडेच राहिले. 5 ड्रायफ्रूटला हात लावून घ्या. मी नंतर सांगेल, वेळ नाहीये. हे सगळे 5 ड्रायफ्रूट राहू केतू आपल्या सगळ्या मोहासाठी, आपल्यावर जे काही आवरणं येणार आहेत, पडदे येणार आहेत, त्यातून मुक्त मिळण्यासाठी. आणि शेवटचा आपल्या रुद्राक्ष माळा आसन डाव्या हातात धरायचा आहे, उजवा त्या माळांवर आसन पण ठेवू शकता हातात. सर्व सिद्धी, सर्व सिद्धी, सर्व सिद्धी. या महापुण्य काळी माझे आसन सिद्ध झाले आहे. या महापुण्य काळी माझ्या सर्व रुद्राक्षमाळा, जपमाळा सिद्ध झाल्या आहेत. माझं सर्व दान श्रेष्ठ झाले आहे, सिद्ध झालं आहे. त्याचे फळ सिद्ध झाले आहे. राहू केतूसाठी हा जो खुराक आहे, खास जो मी खास देवळात जाऊन वाहणार आहे, या पंचखाद्यांना खूप महत्व आहे. हे सर्व माझे पंचतत्व ज्या ज्याप्रमाणे हवेत ते ते घडणार आहेत, घडवणार आहेत. राहू केतू सर्व ग्रहांचे वाईट वशापासून मला सामर्थ्य मिळणार आहे. सहजतेने, सुखाव पद्धतीने, अतिशय शीघ्र गतीने माझे सोल लर्निंग होत आहे. माझ्या मनाची शुद्धी घडत आहे, आत्मेची शुद्धी घडत आहे. पाच मिनिटं फक्त श्वासावर फोकस ठेवायचा आहे. स्क्रीनशॉट घ्या कोणीतरी. सर्वांना व्हायब्रेशन पाठवत आहेत, स्वीकार करा. आत्मशुद्धीचे, मानसिक शुद्धीचे, मनाच्या शुद्धीचे व्हायब्रेशन तुम्हाला पाठवत आहे. आपल्या या ग्रुप एनर्जी मधून आपल्याला सर्व लाभो, सर्व लाभो, सर्व लाभो. तुम्हाला सकाळी ऊर्जा बघायला सांगितली, आता तरी ऊर्जा बघा. पाण्यातली शिजवलेला पदार्थ असेल तर त्यातले ग्रुपवर पोस्ट करा. आशा मॅडम, तुम्हाला व्हायब्रेशन मी पोहोचवू शकत नाही. सॉरी. तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला मेसेज पाठवला होता, मला उत्तर आलेलं नाही. देवी ऊर्जेंना आपण कनेक्ट पिरॅमिड मधून केलेलं आहे. पिरॅमिड सुद्धा सिद्ध झालेला आहे. आज आपण आपला पिरॅमिड घालून जी काही उपासना केली आहे, साधना केली आहे, त्यामुळं हा पिरॅमिड सुद्धा आपल्यासाठी सिद्ध झाला आहे. नूतन मॅडम सोमवारपासून पिरॅमिडचं पुस्तक इंटरनॅशनल सुरू करत आहेत. त्यामध्ये पिरॅमिड बद्दल जे जे काही त्या सांगणार आहेत, कळणार आहे, ते सर्व पिरॅमिडचे फायदे आपल्याला आजच्या या पिरॅमिड मार्फत सिद्ध झालेत, मिळत आहेत.
या असेन्शन मध्ये पिरॅमिडचं खूप महत्व आहे. आपण सुखी आहोत, आपल्याला साक्षात पिरॅमिड लाभलेला आहे. आपल्या सुदर्शन पिरॅमिडचे धन्यवाद, जो आपली क्रांती करणार आहे, असेन्शन घडवणार आहे. त्याला कनेक्ट व्हायचे ध्यानातून प्रत्येक वेळेला. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तिथे येऊन ग्रहण करायची आहे ती ऊर्जा. आज या चंद्रग्रहणानिमित्त आपण त्याला कनेक्ट होऊन सुरुवात केली. त्या सर्व ऊर्जा आपल्याला सुदर्शन पिरॅमिड मार्फत जास्तीत जास्त ग्रहण करता येतात, करता येणार आहेत. त्यामुळे आपण मेळावा आयोजित केलेला आहे 21-22 मार्च का 20-21. आवर्जून या, मोफतच आहे, फक्त शिवसाधकांसाठी आहे. त्यानंतर रामनवमीला सुद्धा एक संधी देणार आहे, ती घ्या, तो सुद्धा मोफतच असेल. 8 मार्चला आहेच आहे भाग 1. चला, पिरॅमिडला धन्यवाद, पित्रांना धन्यवाद, ब्रह्मांडीय ऊर्जेला धन्यवाद. ज्या प्रकारे मी ही साधना केली आहे ग्रहणाची, ती स्वीकारून घ्या, स्वीकारून घ्या. चुकलं मागलं माफ करा. माझ्या परीने जे जे मला माहीत आहे, माझ्या परीने मला जसं जसं जमलं तसं तसं मी ही चंद्रग्रहण उपासना केली आहे, ती फलित झाली आहे. तुमचे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सर्व ऊर्जांचे धन्यवाद. सर्व ज्यांनी ज्यांनी कनेक्ट केलं त्यांचे धन्यवाद. उद्या प्रतिपदा आहे, एकीचेच संकल्प मला आलेले आहेत. पुढचा कार्यक्रम आपला शिवरात्रीचे ध्यान असेल, 18 तारखेला आहे, रात्री 12 वाजता ते होईल. तोपर्यंत नेहमीचे कार्यक्रम चालू असतील. सकाळचं ध्यान श्रद्धा मॅडम घेणार आहेत. त्यानंतर सोमवारपासून हस्तमुद्रांचा वर्ग मी सुरू करतेय. शनिवारपर्यंत, सोमवार ते शनिवार 5 दिवस. त्याच्यानंतर अनुजा मॅडमचं पुस्तक आहे आपल्या दत्तावधूतांचं, स्वामी दत्तावधूतांचं. स्वामी दत्तावधूत यांनी खूप महान काम केलेलं आहे. आपल्याच एक साधक आहेत, कल्पना देशपांडे मॅडम. त्यांना तुम्ही डिटेल विचारू शकता, त्यांनी पाहिलेलं आहे त्यांना. ते अज्ञातामध्ये आहेत सध्या. मॅडम ज्यांनी पुस्तकं लिहिली, वनिता बुक पब्लिशर, त्या सुद्धा अज्ञातात आहेत. म्हणजे साधनेत आता ते कोणाला परमिशन देत नाहीत, पण त्यांना बघितलंय मॅडमनी, त्यांना सगळं माहिती आहे. म्हणजे कल्पना देशपांडे मॅडम साक्ष आहेत दत्तावधूतांची. या दत्तावधूतांना मी कशी जोडले गेले, जसे शिवसरोदय शास्त्राला मी जोडली गेले, तसेच दत्तावधूतांना जोडले गेले. मला कुठून तरी कळलं की दत्तावधूत एक रहस्य आहे. त्यामुळं ते माझ्या मनात होतं आणि मी तिथपर्यंत पोचले. आणि सगळी पुस्तकं माझ्याकडे आहेत, एखादं दुसरं नसेल. तर हे दत्तावधूतांचं पुस्तक अनुजा मॅडमनी आणलेलं आहे आपल्यासाठी. ते दुपारी 4 वाजता चालू आहे. ग्रहण काळाचे परिणाम 6 महिने चालू असतात. त्यामुळे तुमची साधना वाढवा, तुमचं ज्ञानग्रहण वाढवा, तुमचं ध्यान वाढवा, तुमचं ज्ञान घ्यायचं काम करा जास्तीत जास्त, ज्ञान ग्रहण करा जास्तीत जास्त, ज्ञान दान जास्तीत जास्त करा. कारण ग्रहण काळाचे इफेक्ट असतात, त्यामध्ये ह्या सर्व गोष्टी जास्त फलित देतात.
अनुजा मॅडमचं पुस्तक झालं की नूतन मॅडम पिरॅमिडचं घेतील. त्यानंतर मी वैतरणीच्या आईला तिरी पहिलं तिरी काय आहे ते घेईल. कारण ते सुद्धा आत्मानंद यांनी लिहिलेले आहे. अत्यंत सुंदर पुस्तक आहे. देहानंतर काय काय आहे ते त्या पुस्तकात आहे. आणि त्यानंतर आपण विवेक चूडामणी सुरू करणार आहोत. भाग 1, भाग 2 अमृता मॅडम वाचतील. भाग 1 मी किंवा सुचेता मॅडम वाचतील. त्यानंतर आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र याला सर्वांनी जोडा इतरांना. कारण खरोखरच ते महान ज्ञान आहे इतरांच्या आयुष्यात बदल करण्याचं. आपण 3 एप्रिल पासून सुरू करतोय रात्री 10 ते 11 मध्ये. सर्व स्पीकर्स ग्रुप जो आहे आणि कोऑर्डिनेटर ग्रुप आहे त्यांना तो मोफत आहे 21 दिवसाचा. जर ते संकल्प लिहिणार आहेत, सारांश लेखन करणार आहेत तर दर शनिवार रविवार सारांश लेखन या अटीवर त्यांना मोफत प्रवेश आहे. या वर्गाला जोडायचं आहे सगळ्यांनी जमेल तसं. कारण खास लोकांच्या आयुष्यात बदल व्हावे, त्यांचे अडथळे दूर होण्यासाठी तो लॉन्च करत आहे. 21 दिवस म्हणजे मलाच चॅलेंज आहे. पण ते पूर्ण करायचं आहे, ठरवलं आहे. मी संकल्प आजच केलेला आहे उद्याच्या प्रतिपदेसाठी. तुम्ही सुद्धा काही लोकांनी त्या कोर्सला जोडा, कारण तुमची सुद्धा परिवर्तनाची सुरुवात त्या कोर्स पासून झालेली आहे. वेळ सुद्धा अशी ठेवली आहे की काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये रात्री 10 ते 11. कारण यंग टीम पहाटे उठत नाही. यंग टीमला जास्तीत जास्त जोडा. यंग टीम खूप जागृत होत आहे सध्या ध्यानासाठी. अशा आजूबाजूच्या लोकांना जोडा, घरातल्या मुलांना जोडा. घरातल्या मुलांना करायला लावा. तुमच्या उद्याच्या संकल्पात हे असू दे. जे तरुण मुलं आहेत तुमची, जे मुलं जॉब करत आहेत त्या सर्वांसाठी हा आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला लागणारा मंत्र आहे. जे फक्त 3 टेक्निक्स त्यात आहेत. चला, धन्यवाद सर्वांना. धन्यवाद. हातपाय तरी धुवा आणि मग पाणी तुम्हीच प्या. host आहे. काही शंका असतील तर विचारू शकता. मॅडम मॅडम ते तुम्हीच host आहे. प्रतिपदाचा रेकॉर्डिंग संकल्प बंद काय? करा. थांबा थांबा, मला एकाने बोलला म्हणजे कळेल. हा बोला. रेकॉर्डिंग बंद मॅडम करा मॅडम तुम्ही. तुमचं आडनाव सांगा. आशा मॅडम, तुम्ही कोण आहात? आडनाव सांगा. हा बोला. काय प्रश्न आहे? बोला ना सुलक्षणा मॅडम. नाही होस्ट तुम्ही म्हंटल रेकॉर्डिंग बंद करा करायचं. हा, सविता मॅडम तुम्हाला काय बोलायचंय? हा मॅडम, ते ड्रायफ्रुट्सचं काय करायचं? ते मी नंतर सांगेल. हा. मॅडम ते वेळच नाही प्रतिपदाचा माझ्याकडे. संकल्प काय? काय? प्रतिपदाचा संकल्प काय म्हणजे ते लिहायचंय का आणि तुम्हाला कोण द्यायचंय का? की विचारतंय? मी ललिता पाटील बोलते मॅडम. नाही, आता तुम्हाला मीटिंग घेतली आहे ना, तुम्ही 8 मार्चला शिकणार आहात. तर मीटिंग घेतली ते ऐका, तेवढं बास आहे तुम्हाला. तुमच्यासाठी पुढं आता 8 मार्चला कळणारच आहे सगळं तुम्हाला. मी हे ओके, सगळं थँक्यू. बोलत असते रेग्युलर साधकांसाठी, सगळ्यांसाठी असतं. कारण आपण काही गोष्टी विसरत नाही. आपण प्रत्येक गोष्टी शिकलेल्या, प्रत्येक ध्यानातून, प्रत्येक कार्यक्रमातून जास्तीत जास्त पुरवठा हे करतो. तुम्ही सांगत बसा म्हटलं तर व्हिडिओ आहेत की 30-35 बघा ते संकल्पावरचे व्हिडिओ. आणि 8 मार्चला सगळ्यांनी जोडा. मी जसं आता 21 दिवसाचं म्हटलंय तसं शिवसर्वोदयला तर जो मी जोडलं तर अजून जास्तच तुम्हाला पुण्य मिळेल ना. जोडा जरा. प्रत्येकाने वसा घ्या. 2-2, 3-3 लोकांना जोडा. 8 मार्चचे पैसे भरायचे. आज 25 तारीख आहे, आज शेवटची. आज उद्या भरलं तर मी कोणाला येऊन देणार नाहीये. कारण त्याच्यामध्ये तेच ते सगळं शिकतो. ऐन वेळेला काही करू नये. आता तुम्ही कित्येकांनी ऐन वेळेला नावं दिली. हे जर आधीच नाव दिलं असतं, कार्यक्रम घेणारे कोऑर्डिनेटर ग्रुपवर विचारलं होतं,
प्रत्येक गोष्ट संकल्पाने करा. प्रत्येक गोष्ट पृथ्वी तत्वात करा. मला अपेक्षा कोऑर्डिनेटर कडनं तरी हे नाही. कोऑर्डिनेटरवर चाललेलं होतं कोण-कोण, काय-काय करणार आहे. ऐन वेळेला काही करत जाऊ नका. माझी तत्व तुम्ही बिघडवू नका. कारण मी खूप तत्व पाळणारी आहे. काही मी बोलले नाही कार्यक्रम घेताना. पण या गोष्टी शिवसरोदय शास्त्र तुम्ही जर समजून घेतलं ना, तुम्हाला उमजेल. ऊर्जा डिस्टर्बन्स होतं ऐन वेळेला तुम्ही काय करून. माझ्या स्थिरतेचा, माझ्या प्लॅनिंगचा, माझ्या संकल्पाचा. अशा महत्त्वाच्या ह्याला ऐन वेळेला घुसत जाऊ नका कृपा करून. हे लक्षात घ्या. हे सगळं शिवसरोदय शास्त्र सांगतं. इतकं डीप पर्यंत मी शिकवतीये सगळं. शिवसरोदय शास्त्र म्हणजे नुसते श्लोक आहेत आणि नुसते नियमशास्त्राचे पाळायचे असं नाही. त्याला समजून घ्यायचंय काय अर्थ आहे. स्थिरता, तत्व, भाग 4 तत्व. जरी नाही केलेलं तरी सारखी सांगते मी तुम्हाला. बोला, शंका काही असतील तर जरूर विचारा. म्हणून रेकॉर्डिंग चालू ठेवले. काही शंका, रेकॉर्डिंग, उत्तरं उपयोगी पडतील ना. पर्सनल टाकत जाऊ नका. हां. काही शंका आहे का कोणाला? ठीक आहे, शंका मी हे ड्रायफ्रुटचं सांगते नंतर. बेल मॅडम आणि तुळस पण तो ठेवलं शिदा मॅडम. काढला, शिदा काय करायचा? त्या हात लावणं आज महत्वाचं होतं. या हो अमृत पण समयी. मग तो तुम्हाला कोणाला द्यायचा का सांगितलं दुसऱ्यांना? आता तुम्हाला ते माहिती नाही व्हय. शिधा म्हणजे पितरांसाठी काढा म्हटलं होतं. हो हो तो सगळं शिध्याला काढलं, सगळं हात काढलं. लावणं आता महत्वाचं होतं. मी माझ्या मग नवऱ्याला तिथे लावला. बाहेर जाऊन हं. हात लावा म्हटलं. त्यांना काही पडलेलं नव्हतं ना. आपल्यालाच असतं. तिथे जाऊन त्यांचा हात लावून मग काय करणार? काय करायचं सांगा बरं? पण मग तो आपल्याला कोणाला द्यायचा का घरात ठेवायचा? मॅडम अहो शिधा काय करतात? सांगा बरं मला पितरांसाठी काढलेल्या ब्राह्मणाला देतात. सज्जन हो हो माणसाला द्या. कोणालाही देऊ नका. ब्राह्मणांमध्ये सुद्धा प्रकार असतात. ब्राह्मण म्हणजे जातीने ब्राह्मण नव्हे. ब्राह्मण म्हणजे सगळं हे चांगले कर्म करणारे. ब्राह्मणांमध्ये सुद्धा कर्म करणाऱ्यांमध्ये सुद्धा प्रकार आहेत. जे त्या शवाचे शेवटचे काय करतात त्यांना नका देऊ. जे करत नाही, जे सगळं पावित्र राखतात, सोहळ्यामध्ये सगळं करतात, जे व्यवस्थित करतात त्यांना द्या. शिधा. आणि हे फक्त ड्रायफ्रुटचं मी सांगणार आहे. मी ध्यान ग्रुपवर पोस्ट करेल. ठीक आहे ड्रायफ्रुटचं. हां. अजून काही शंका आहे? मॅडम दादाला हात लावायला सांगितला होता. मी तुम्हाला मुद्दाम पैसे दाखवले कारण मी उठून घेतले. खरंच सांगते. तुम्हाला दिल्या त्या नोटाच द्यायच्या, त्याच द्यायच्या. आणि खूप शिवसरोदय शास्त्रातनं शिकवले. नोटा नाही तर चेक. आणि जरी काही नसलं, तरी विष आहे ना, आपण संकल्प लिहितो ना, तो संकल्प वाचायचा या काळामध्ये. हे महत्व होतं. हात लावण्याला महत्व आहे आता. कारण या अमृत समयी आता हे हात लागलेले सगळे पदार्थ, वस्तू सगळ्या आपण नंतर वापर करायचा आहे. त्याचा शिक्का पेरणी करून ठेवली आपण. हां, अजून काही शंका आहे का? मॅडम तोंडात पाय धुवायचे हां. का? तोंडात पाणी घ्यायचंय ना? आता नका घेऊ, थांबा. एक हातपाय धुवा सगळ्यांनी. हातपाय तर धुवा. ऊर्जा चेक करा आधी काही घरात असेल तर पाणी आणि हे जरा टाका ना ग्रुपवर. मला वेळ नाही मिळाला हो, खरंच. आणि अंघोळ जर नाही खरंच करायचं ना? अंघोळ केली तर उत्तमच की. अरे वाह! अंघोळ केली तर उत्तम. पण कमीत कमी हातपाय धुवा आणि पाण्याचं तर कोणीतरी टाकाच रेकॉर्डिंग व्हिडिओवर. ज्ञानबोधवर टाका. पाण्यामध्ये काही निगेटिव्ह ऊर्जा दाखवते का स्टोअर केलेल्या? तशी काही दाखवली तर फेकून द्या. आपले शास्त्र सांगतं नवीन पाणी घ्या. ते पाणी प्या. आणि अजून अंघोळ करायची तर अंघोळ करा. बेडशिट्या बदला. कारण असतात ते व्हायब्रेशन सगळे. तुम्हाला माहिती आहे की पूर्वीचे लोकं आपले काय करायचे? पूर्वीचे लोकं सगळं घर धुवून काढायचे नवरात्रासारखे सगळे पडदे, हे ते धुवून सगळं पाणी ओतून, सगळे ओटे धुवून, भांडे घासून असे पूर्वीचे लोक होते. दुधात तुळशीपत्र टाका, पाण्यात स्मिता मॅडम जास्त बोलतील याच्यावर. आहेत का स्मिता मॅडम? हो मी पण टाकलं मॅडम. दुधात, धान्यात सगळ्यात टाकलं. हो ना. आम्ही टाकतो ग्रहणाच्या हो मला वेळेस. नाही ना मॅडम. वेळ हा झाला. नमस्ते. पण हा नमस्ते ध्यानामुळे मॅडम. मला नाही ना तोडता आलं. ध्यान घ्यायचं मी त्या गडबडीत त्याला मी काटा दिला म्हणजे लक्षच होतं. नाही मी कालच आणि काढून मग ठेवलं होतं. 26 पासून वेध लागले होते. 26 नंतर हात लावायचा नव्हता झाडांना.
मिस्टरांना सांगितलं होतं पण नाही होत. तुळस हा पानं काढून नमस्ते ठेवा मॅडम, म्हटलं होतं. मी बोलते. हा बोला. ते माझंही हा. झालं नाही आज तुळशी पत्राचं, खरंच सांगते नाही झालेलं. पण विभूती असते घरातली, ती जरी आपण हे केली तरी चालते. गोमूत्र असतं, त्याचा काही विषय नाही एवढा, म्हणजे अगदीच हा, नाही जमलं गोमूत्र तर. शिंपडा. हा आता गोमूत्र पूर्वी बघा शिंपडा. ना मॅडम, की देवच पाण्यात ठेवलेले असायचे. आज सगळे तीर्थक्षेत्र पडद्याने झाकलेले आहेत. हो, आज तुमचं पूजा नाही करायला सांगितले हा, मिस्टरांना, करू नका साईबाबा म्हटलं मी. मंदिर आहे, सगळं सगळं. आणि उद्या प्रतिपदेला कारण तर आपण काय? कारण सांगता येईल का? स्मिता मॅडम, पूजा का नाही हो करायची हो. सांगा. हा कारण म्हणजे कसं आहे, ही ऊर्जा खराब आहे सगळी. चंद्र हा ग्रस्तोदित आहे, त्यालाच ग्रहण लागलेलं आहे. त्याचे इम्पॅक्ट जसे मानवावर तसे देवांवरही होतात, कारण असुर शक्तींचाच जास्त इथं हे होतो. म्हणजे देवांनीही तिथं निष्प्रभ झालेले. म्हणून आपण काय म्हणतो, नवरात्रात जशी ह्याची म्हणजे अलक्ष्मी आणि लक्ष्मी असं जसं असतं ना, तसाच हा प्रकार आहे. म्हणून देवांनाही झाकूनच ठेवावं लागतं किंवा पाण्यात ठेवावं लागतं, इतकी ती ऊर्जा आणि खराब आहे. देव सुद्धा ध्यान करत असतात बरं का आता, हा, म्हणूनही देवांना त्रास द्यायचा नाही असं पण कारण आहे. म्हणून मी लाईट पण असंही बंद केली कारण आहे. आमच्या देवघरातली, जी नेहमी चालू असते ना, ती बंद केली. म्हणे मी म्हटलं छान ध्यान करा. हो. आणि आताही सगळ्यांना नाही जमलं तरी सगळ्यांनी गोमूत्र वगैरे शिंपडू शकता. आणि प्रतिपदेला तर आपण बेडशीट वगैरे बदलतो, मग मिठाणी फरशी वगैरे ते करू शकतात, म्हणजे काय उद्याच्याला बदलतं प्रतिपदेला? प्रतिपदेला सगळी बेडशीट सगळे परत पिलो कव्हर, सोफा कव्हर दर 15 दिवसांनी आमचं ठरलेलंच असतं, म्हणजे रिच्युअल्सच आहेत माझे स्वतःचे ते. कारण काय आहे माहिती का, या 15 दिवसांनी नवीन ऊर्जा येतात. मग हो, त्यासाठी आपण, अमावस्या मी पण पौर्णिमा. बऱ्याचदा बेडशीट बदलते. असं काही घडलं काही किंवा काही झालं, मी लगेच पहिल्यांदा बेडशीट बदलते. कारण आपली व्हायब्रेशन सगळी त्या बेडशीटमध्ये, कपड्यांमध्ये साठलेली असतात, लक्षात घ्या. हो. हे बेडशीट बदलणं मी आवर्जून पाळते. आज तुम्ही बदलून टाका बेडशीट. मी तर आता नियमच अंघोळ ठेवलाय मॅडम, दर देवपूजेकडे सुद्धा प्रतिपदेला अमावस्या आणि पौर्णिमा. छान. मॅडम, आता हा, आंघोळ बोला. करून देवपूजा केली तर चालेल का? हो कशाला हो, एक दिवस चालते नाही ना. केलं तर काय ज्याला होतं? करायची चालतं अंघोळ ते पण हा. करू कशाला? शकता. नाही नाही, देवपूजा आता कशाला? देवपूजा कोण नाही अंघोळ करा करायची का? की. हा हा. हं. मिठाच्या जरा पाण्यात जरी पाय देवापासून हे केले बाजूला, तरी चालेल. जरा देवापासून बाजूला व्हा ना. आपणच देव आहोत, एवढी पूजा केली ना, अंघोळ करा. हं, एक दिवस नका ना हं. करू पूजा. ऍक्च्युली तुम्हाला सांगू का, स्मिता मॅडम तुम्ही सांगा, देवांना रोज नाही आंघोळ घालायची, रोज नाही पूजा करायची. ते देवांचे बरोबर. व्हायब्रेशन आपण घालून टाकतो ते पाणी. आंघोळ का करतो हो. आपण? आपले सगळे वाईट व्हायब्रेशन धुवून टाकतो, क्लिन्झिंग करतो. देवाचे वाईट असतात का? आपण नाही. देवाजवळ चांगलेच विचार करतो. उलट चांगले विचार करून 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 त्या देवळाला किती सामर्थ्य येतं आपण हे बघतो. हे म्हणून तर अगदी आपण बरोबर आहे मॅडम, कारण देवळात मी गेल्यावर पण आपल्याला छान वाटतं, त्या व्हायब्रेशनमुळे वाटतं. तो काही देव नाही आपल्याला छान करत. ते व्हायब्रेशन साठवून राहिलेले. मग आपल्या देवाजवळ व्हायब्रेशन साठवून ठेवायचे असतील तुम्हाला ना, तर कमीत कमी महिनाभर पूजा करू नका. काय करा, जे अजूनही त्या तंत्रांमध्ये अडकले, त्यांनी फुलं, पानं, आता मला कोणतरी विचारलं बेल काय करू, तुळस काय करू, हे तुमच्यासाठी सांगितलं होतं. तुम्हाला बेल वाहून मग तुम्ही काही केलं असतं ह्याच्यावर. पूजा तर करायची नसते ना आज. तर्पणासाठीच. आज अगदी पूजा-बिजा काही बरोबर आहे. नसते. कारण काय होतं बऱ्याच वेळेला बरोबर आहे मॅडम, की मी माझी पण स्वतः देव रोज धूत नाही बसत मी, कारण नसतं रोज नाही हे करायचे. 2-2 दिवसांनी तुम्ही हे करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, कारण त्याचं हेच आपण नाही, घालवतो महिन्यानीच करा, अगदी. नाही तर 15 हो. दिवसांनी करा. मी तर म्हणते बरोबर आहे. महिन्यानी करा. व्हायब्रेशन सगळे चांगले असतात. आपण देवाजवळ जातो. आपण कधी वाईट विचार करत नाही देवाजवळ. उलट असेल ना तरी आपण एक शांती अनुभवतो. आणि मग समजा वाईट विचार आले, मग देवाजवळ बसलाय तुम्ही, रडताय देवाजवळ, तर ते देव अंघोळ करत घालत जा दुसऱ्या दिवशी. इतर वेळेला उलट ते व्हायब्रेशनचा उपयोग होतो. मग काय करायचं रोज पूजा म्हणजे? मग तुम्ही फुलं वाहा, काही वाहा, गंध लावा, अत्तर लावा, उदबत्ती लावा. त्या उदबत्तीचा अंगारा जो असतो तो असा ठेवा आपल्या ह्याच्यात, या मुद्रेमध्ये किंवा 2 ह्याच्यात ठेवा. तो आता पण मॅडम अंगारानंतर काय म्हणता, हो. मंत्र म्हणता, वाचता, मग तो लावत चला किंवा प्राशन करत चला. पण उदबत्त्या गोच्या असतील तर, पंचगव्याच्या असतील तर माझ्या घरात या. मी काय केमिकल वापरत नाही बघा. हो, उदबत्त्या, आमच्या मॅडम धूप सगळं माझं गावरान असतं, आश्रमातलं आणलेलं. हां, बोला. सनातनच्याच उदबत्त्या आणि धूप वापरतो हं, आम्ही पण. हं. कारण ना माझ्या आता आपलं ध्यान सुरू असताना 4 उदबत्त्या झाल्या. आणि लिटरली हो मी ना, छान. ऑनलाईन ऑफलाईन क्लायंट असताना सुद्धा आणि आपलं ध्यान असताना सुद्धा उदबत्ती लावते, कारण त्याची विभूती आणि त्याचे व्हायब्रेशन्स ना हे खूप सुंदर, आणि सनातनच्याच आम्ही वापरतो. आमच्यात छान. म्हणजे तेच हो, आहे. गोमूत्र पण सनातनचं असतं. सनातनचं.
हो चांगले आहेत ते. मी एका आश्रमात आणते हे सगळं. माझ्याकडे ते ना खूप छान धूप स्टिक आहे. संपूर्ण त्याच्यामध्ये खूप छान आहे. तसं वापरा सगळ्यांनी ह्या गोष्टी तरी नॅचरल वापरा. आणि आजचा होळीचा अंगारा मिळतोय का बघा, त्यांनी पाणी प्या पहिलं. ठीक आहे, चला. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.